न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घरगुती व व्यावसायिक गॅस टंचाईबाबत मनसेच्या शिष्टमंडळाची गॅस एजन्सीला भेट निवेदनपत्र। मनसे शिष्टमंडळाने बोईसर शहरातील चंद्राणी इंडियन गॅस एजन्सीला भेट दिली। बोईसर शहरातील नागरिकांना समोर असलेल्या गॅस टंचाईच्या समस्येबाबत त्यांनी एजन्सीसमोर मुद्दे मांडले। यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। एजन्सीचे सर्वेसर्वा श्री मनोज वाजपेयी यांनी समाधानकारक उत्तरे दिली। तसेच ही गॅसची समस्या काही दिवसांत सुटेल अशी आशा व्यक्त केली। तसेच नागरिकांनी घाबरून पॅनिक बुकिंग करू नये असे आवाहनही त्यांनी केले। यासोबतच नागरिकांना हेही आवाहन करण्यात येते की इंडियन गॅसचे सर्व ग्राहक 25 दिवस पूर्ण झाल्यानंतरच गॅस बुकिंग करू शकतात अशी माहिती एजन्सीकडून देण्यात आली आहे। कोणतीही अडचण आल्यास मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। यावेळी मनसे पालघर उपतालुका अध्यक्ष श्री सत्यम मिथिलेश मिश्रा, महाराष्ट्र सैनिक श्री तन्मय संखे, महाराष्ट्र सैनिक श्री प्रांजल जगबंधू, मनसे उपविभाग अध्यक्ष श्री वसंत तरसे, मनसे सरावली शाखा अध्यक्ष श्री हर्षद मिस्त्री, मनसे टाटा हाऊसिंग शाखा अध्यक्ष श्री पंकज चौरसिया सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। जय महाराष्ट्र, मी सत्यम मिश्रा। आज मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बोईसरच्या चंद्राणी येथे भेट दिली आणि त्यांना पत्राद्वारे हे विनंती केली की तुम्ही जे गॅस बुकिंगची जी समस्या चालू आहे त्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी निकाल काढावा। आणि लोकांकडून पण आम्हाला बऱ्याचशा समस्या येत आहेत ज्या आम्ही आमच्या लेवलला सोडवण्याचा प्रयत्न करतोय। सर्वात पहिला म्हणजे मी जनतेला हे आवाहन करणार की तुम्ही जे पॅनिक बुकिंग करतायत, म्हणजे गरज नसतानाही तुम्ही जे गॅस सिलेंडर बुक करतायत ते त्याच्यासाठी थोडं थांबा। ह्याच्यामुळे काय होतं, ज्यांना गरज आहे त्यांना भेटत नाहीये। आणि आम्ही त्यांना पत्र देऊन आमची जी मागणी होती ती केले। त्यांनी सांगितलं 2-4 दिवसात सगळं सुरळीत आम्ही करून देऊ, हे आम्ही तुम्हाला शब्द देतो।